शिंदे साहेबांवर मीटिंग झालेली नाही आहे. शिंदे साहेब तब्येत ठीक नाही आहे. डॉक्टर आता आहेत आणि त्यांना कम्प्लिटली रेस्ट करण्याचं त्यांनी सांगितलं. म्हणून शिंदे साहेबांनी कुणाला भेट सकाळपासून दिलेली नाही, ते आराम करा. सर, श्रीकांत शिंदेंनी ट्विट केलेलं आहे, त्याच्यावरती सांगितलं आहे की मी उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही आहे. श्रीकांत शिंदेने केव्हाही मी महाराष्ट्राच्या राजकारणात येईल अशा पद्धतीने सुरुवात सुद्धा केलेलं नाही आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत ते नाहीच नाही आहे. म्हणून ते दिल्लीचं राजकारण पाहून ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इंटरफेअर करणार नाही. सर, मागच्या 2 दिवसामध्ये बीजेपीकडून कोणता आश्वासन किंवा कोणत्या पदाचा सांभाळून घेण्यासाठी कोणती अशी विनंती झाली आहे का? आणखी त्याच्यावर कोणती चर्चा झाली नाही. शिंदे साहेबांची आता ते रेस्ट करतात. तब्येत जर ठीक असेल तर आपली व्हीसीच्या माध्यमातून ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा अधिकाऱ्यांशी बोलतील. नंतरच त्यांचा काही तास राहिलेले आहेत. बैठकीचं सत्र कधीपासून सुरू होणार आहे? काही तास नसतील. बाकी आहेत. सर्व या गोष्टींना उद्या संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. सर, आपण बघितलं की आझाद मैदानावर शपथविधीसाठी अंतिम तयारी झाली, मात्र अजून देखील मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनपर्यंत भाजपचे वरिष्ठ नेते कळवतील. ते जे काही नाव डिक्लेअर करतील त्यांना आमचा पाठिंबा राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार काय कसं नाही, मुख्यमंत्री दिल्लीला जाणार. सर, या सगळ्या घडामोडीमध्ये शिवसेनेला किंवा शिंदे गटाला डावललं जातं असं म्हणता येईल? असं कोणत्याही डावलण्याचा कोणाचा प्रयत्न नाही. युतीमध्ये सर्व आलेलं आहे.